जय जवान जय किसान मित्रांनो, अजित पवार साहेब जिवंत आहे की मेले हे अद्याप कोणाला माहीत नाही. आणि अजित दादा जिवंत आहे तर कुठं आहे, तर हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल तुम्हाला. आणि तेव्हाच तुम्हाला कळणार की अजित दादांची पूर्ण कहाणी काय आहे, त्यांचा घात झाला की अपघात झाला. कारण हा व्हिडिओ बघावा लागेल तुम्हाला. कारण सोशल मीडिया सगळी अफवा चालू आहे, न्यूजवाले सगळं खोटारडं सांगत आहे, सगळा फसवणूक गोष्टी करत आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला चुत्या बनवायचं काम ही न्यूजवाले करत आहे. कळलं काय? आणि मी तुम्हाला सांगतो की अजितदादांचं प्लेन जेव्हा क्रॅश झालं, अजितदादांचं प्लेन जेव्हा क्रॅश झालं ते हवेत झालं, हवेत फुटलं. ते जमिनीवर दुसऱ्यांदा क्रॅश झालं, पण अगोदर हवेत फुटलं अजितदादांचं प्लेन. अजितदादा ज्या प्लेनमध्ये बसले होते ते अगोदर हवेत फुटलं. आता मला सांगा, हवेत फुटणार कसं प्लेन? त्याच्यामध्ये बॉम्ब होता काय, अजून काही होतं काय? मनात शंका आहे महाराष्ट्रातल्या जनतेच्या. नक्की कमेंट करून सांगा, अजितदादांच्या प्लेनमध्ये का बॉम्ब होता का हवेत फुटलं ते? हां, कुठलंही विमान लँडिंग करतो तर जमिनीला शिनलं किंवा जमिनीतून असं आडवं तिडवं आलं, जमिनीला शिनलं तेव्हा लँडिंग करत असताना तोल घसरला, फुटू शकते खाली, आहे नाही काय, जळू शकते. पण हवेत बॉम्बस्फोट झाला तर विचार करत ती गोष्ट आहे ना, आहे नाही काय? मग विचार करा तुम्ही की अजितदादांचा घात झाला, अपघात नाही. आणि न्यूजवाले सगळे हरामखोर फक्त अपघात झाला करत आहे, घात नाही करत आहे. आणि कुठलाही नेता आवाज उठून राहिला, फक्त एकच नेता आवाज उठून राहिला, तुम्हाला माहिती आहे कोण? अमोल मिटकरी आमदार. अमोल दादा आवाज उठून राहिले आणि गुड रहस्य शोधत आहे की अजितदादांचा जीव कसा गेला, कोण आहे मारेकरी, हे अमोल मिटकरी सांगत आहे. तुम्ही आता बघितलं असेल, अमोल मिटकरींना सांगितलं की त्या विमानामध्ये 6 जण प्रवास करत होते आणि 7 जण मरणाची लेखी आहे तिथं, पण 5 जणांचा मृतदेह सापडला, 5 जणांची लाश सापडली, तर 6वा व्यक्ती गेला कुठं? हा अमोल मिटकरी यांचा प्रश्न आहे जनतेसमोर. आणि जनतेच्या मनात पण प्रश्न निर्माण झालेला आहे की 6वा व्यक्ती कोण होय? अगोदर न्यूजवाल्यांनी चुत्या बनवलं महाराष्ट्राच्या जनतेला, की म्हटलं कधी घड्याळाच्या मुळे माहीत पडलं की बा अजितदादाची ओळख निर्माण झाली, बनवलं ना चुत्या अगोदर. पण CBI CIDनं चौकशी केली की अजितदादाचा घड्याळ हे होतं नाही, त्यांच्या हाताला त्यांचा जो ड्रेस होता घातलेला तो सापडला आणि त्याचं DNA टेस्ट केलं, तेव्हा समजलं की अजितदादाची ओळख निर्माण झाली, असं समजलं. मग अजून डोक्यात हे निर्माण झालं की 6वा व्यक्ती गेला कुठं? मग विमानात 6 जण बसली होती, मग 6 व्यक्ती बसली होती, तर माननीय उपमुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या वक्तव्यामध्ये सांगितलं का 6 गडी मेले, 6 जण होते. मग 6वा व्यक्ती कुठं आहे अजून अद्याप पता लागला नाही. 6 व्यक्तीला काय किडनॅप केलं का? 6 व्यक्तीला देवानं वरतच बोलावून घेतलं का? 6 व्यक्तीला कोण किडनॅप केलं किंवा कोण त्याच्यावर त्याला म्हटलं की बाहेर निघू नको, असं नाही तर आम्ही तसं करू? कायचं काय हे राजकारण चालू आहे? काहीतरी धोका देऊन राहिले, अजितदादांचा मृत्यूवर काहीतरी लोक लपवण्याचा पडदा टाकण्याचा प्रयत्न करून राहिले, असं काहीतरी वाटत आहे तुम्हाला सगळ्या जनतेला, बरोबर नाही काय? पण माझं एकच मत आहे की 6 विमानात 6 व्यक्ती गेले, तर हे पूर्व जे म्हणजे जे रजिस्टरवर हे आहे मांडलेलं आहे की त्या विमानात 6 जण गेले होते, तर त्याचा पुरावा म्हटलं जनतेच्या समोर दाखवणं हे गरजेचं आहे. कारण जनतेच्या मनात कल्पना येऊन राहिलेल्या आहेत, जनतेच्या मनामध्ये असं काही येऊन राहिलं आहे की जनता विचार करू शकून राहिली नाही आणि त्यांच्या मनात प्रश्न निर्माण भरपूर आहे, पण त्याचं उत्तर अजून मिळालं नाही. आणि ज्या विमानात अजितदादा बसले होते, अजितदादा संघ सहकारी बसले होते मुंबईवरून, तर तिचा CCTV फुटेज डिलीट मारला म्हणते. नक्की कमेंट करून सांगा, डिलीट मारला का CCTV जो फुटेज आहे? तर मग मला सांगा की CCTV फुटेज डिलीट मारला तर मग
काऊन डिलीट मारला, का नाही, का डिलीट मारला नाही, मग डिलीट मारला तर का डिलीट मारला, मग CCTV फुटेज असन तर मग जनतेपर्यंत का दाखवला नाही, बरोबर नाही काय, का काय काय झाकण्याचा प्रयत्न करत आहे जनतेच्या समोर, का दाखवण्याचा प्रयत्न का करत नाही की अजितदादाचा जीव कसा गेला, काय गेला, कोण मारलं, कोण कांड केलं. कारण जनतेच्या मनात प्रश्न निर्माण आहेच, पण जनता काहीच करू शकत नाही. कारण कसं आहे, जनतेच्या मनात फक्त जनता एक आवाज उठू शकते, पण उत्तर तर तुम्हाला माहीत आहेच कोणाला द्यावं लागेल, प्रशासनाला द्यावं लागेल, आणि प्रशासन हे उत्तर देऊ शकत नाही. कारण कसं आहे की तुम्हालाही माहीत आहे, ज्या अजितदादानं महाराष्ट्रातल्या जनतेच्या काळजात जागा केली ना, आणि ही जागा काळजात जागा केली, तर ही जागा कोणीच घेऊ शकत नाही, ही तुम्हाला माहीत आहे. पण अजितदादा मरण पावले हे महाराष्ट्र जनतेला मान्य नाही, बरोबर ना. अजितदादा मरण पावले हे महाराष्ट्र जनतेला मान्य नाही. न्यूजवाले कितीही फकाळू सांगत असन तरीही महाराष्ट्रातल्या जनतेला असं वाटते की अजितदादा जिवंत आहे. कारण जोपर्यंत सहावा व्यक्ती सापडत नाही तोपर्यंत अजितदादा जिवंत आहे असं महाराष्ट्र जनतेला माहीत आहे. कारण सहावा व्यक्ती कोण आहे हे अजून त्याचं गूढ रहस्य लपलेलं आहे, आणि अमोल मेटकरी साहेब याचा गूढ रहस्य काय आहे काय नाही हे जनतेच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर अजितदादांचं घात झाला की अपघात झाला हे लपवण्याचं काम हे न्यूजवाले करत आहे, प्रशासन करत आहे. माझं काय मत आहे, जनतेच्या मनात क्वेश्चन आहे, त्याचा आन्सर देणं गरजेचं आहे प्रशासनाने. आणि जे CCTV तुमच्यापाशी आहे ते जनतेसमोर दाखव ना, का दाखवत नाही, का घाबरता. काहीतरी कांड आहे ना, काहीतरी दाल में कुछ काला आहे, नाही तर पुरी दालच काली आहे, हे लक्षात ठेवा. कारण अजितदादाचा गेम झाला, गेम कोणी केला हा सगळा कांड कोणाकडे सुई वळत आहे, जो विमानाचा मालक आहे त्याच्याकडे. कारण विमानाच्या मालकानं 2 महिन्याच्या 3 महिन्याच्या अगोदर विमानाचं इन्शुरन्स काढलं होतं, विमा काढला होता विमानाचा. तर ते विमान ब्लास्ट झालं, आता त्याला पैसे भेटणार ना. मग त्यानं काय विमा काढला, आणि विमानाचा मालक म्हणतो की जेव्हा कांड झाला होता अगोदर विमानाचा मालक म्हणत होता विमान साजरा आहे, रनवे साजरा, सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या. तर मग विमान का फुटलं मादर चोदा, हे का जीव गेले, अरे कोणाचा पोरगा होता, कोणाचा बाप होता, कोणाची माय होती, कोणाचं लेकरू होतं, कोणाची बहीण होती त्या विमानात. आणि त्या विमानात 6 जण होते, 5 जणांचं प्रेत सापडलं, 1 जण का नापता झाला, काय तो भेटला नाही. आणि त्या दादांच्या विमानाचे 2 वेळा विमान चालवणारे कॅप्टन चेंज झाले. मग विचार करायची गोष्ट आहे भाऊ, का चेंज झाले, का चेंज केलं असं कोण. आणि तो म्हणून राहिला, 1 जण म्हणत होता म्हणते की जो चालक होता, विमान चालक होता, तो ट्रॉफिकमध्ये अटकला होता. अरे 10-11 सकाळ कोणची ट्रॉफिक राहते का रे भाऊ. ट्रॉफिक म्हणजे सांगाव काय जनतेले, चुत्या का कसं बनवाव हे जनताले समजायला पाहिजे, आणि चुत्या कसं बनवाव. आणि मग हा राहिला दुसरा, जो विमान चालक बेवळा होता, त्याला 3-4 महिन्याच्या अगोदरपासून बरखास्त केलं होतं. आणि मग तो बेवळा होता, दारू पिणारा माणूस होता, आणि दारू पिऊन विमान चालत होता. तर बेवळ्या माणसाने दादांचं विमान चालायला लावलं. म्हणजे अजितदादांच्या जीव घेण्यासाठी षडयंत्र हे पहिलेपासून रचलं होतं असं वाटत आहे मला आता. म्हणजे त्या बेवळ्याला विमान चालायला लावलं, म्हणजे का दुसरा भेटला नव्हता काय साजरा, का तेलेच चालवायला लावलं. अरे काय चालू आहे काय मालूम, काय लपवण्याचा प्रयत्न करत आहे प्रशासन हे माहीत नाही मला. का अजितदादांचा मर्डर झाला, त्यांचा खून झाला, अजितदादांचा घात झाला, गेम केला कोण, हे लपवण्याचा प्रयत्न चालू आहे हे मला असं वाटते. आणि कुठलाही पक्षाचा नेता म्हणा आवाज उठून राहिला नाही, फक्त अमोल मेटकरी शिवाय. म्हणजे काहून, कुठल्याही पक्षाला घेणदेण नाही आहे. अजितदादांचा जो स्वतःचाच पक्ष आहे तेच लोक स्वतः हा आवाज उठून नाही राहिलेत. मग विचार करायची गोष्ट आहे, अमोल मेटकरी हा व्यक्ती असा आहे की अजितदादांच्या घात झाला की अपघात झाला याचं गूढ रहस्य शोधण्यासाठी प्रयत्न चालू आहे त्या माणसाचा.
विचार करायची गोष्ट नाही का भाऊ? हां, अरे अलता भलताने मेला, महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री मेला राजा. हां, आणि मला हे समजत नाही की जो माणूस पोटात ज्या गोष्टी ठेवायच्या त्या ओठात राहायच्या आणि त्या माणूस मेला, तर महाराष्ट्रातली जनता, बारामतीची जनता कशी करत असन मलाच ठाऊक आहे. रडत असन, मी तर म्हणतो रडत असन बारामतीची जनता. कारण अजितदादानं महाराष्ट्राच्या घरात कान्याकोपऱ्यात जागा बनवली होती आणि ते जागा कुठलाही नेता करू शकत नाही दादा, हे लक्षात ठेवा. कारण अजितदादा हा व्यक्ती मी सांगतो तुम्हाला की हा खडकर नेता होता, बोलणारा होता, न घाबरणारा व्यक्ती होता. आणि टायमाचं महत्त्व होतं त्या माणसाला. एखादी सभा घेतली अजितदादाने की अजितदादा काय करायचे, टायमावर पोहोचायचे आणि तो व्यक्ती समोरचा आला नाही तर निघून चालले जायचे. म्हणजे त्या माणसाला टायमाचं महत्त्व किती होतं, बरोबर नाही काय? पण त्या अजितदादाचाच कांड केला, अजितदादाचाच गेम केला. कोणी केला, काय केला अद्याप कोणालाच पता नाही. तर कारण सुई जास्त करून सुई जास्त करून घड्याळाची काचची सुई विमानाच्या मालकाचीकडेच वळत आहे. पण विमानाच्या मालकाला फक्त CIDने एकच विचारलं की तुला काय माहिती ते सांग. मला फक्त विमान उडायला लावलं, बाकीचं काहीच मालूम नाही. मग तुला विमान उडायला लावलं तर तुझ्याच पाशी काहीतरी आहे आणि लपवण्याचा प्रयत्न चालू आहे दादा. अजितदादाचा गुड रहस्य लपवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला असं वाटत असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.